स्वतःलाही वाटतं की खरं मी चिडकी नव्हते, पण मी हल्ली खूप वरचेवर चिडते. तर हे आवाजाचे होणारे परिणाम आहेत की तुमचं व्यक्तिमत्व बदलायला लागतं. कारण तो टॉलरन्स लेवलला सारखं हिट केल्यानंतर हं. मेंदूतले न्यूरोट्रान्समीटर सांगणार आहेत ना काहीतरी. सतत त्या आवाजाला एक्सपोज झाल्याने बहिरेपणच येतं का? हं. की आणखीनही काही होऊ हं, हं. शकतं? एक म्हणजे महत्त्वाचं डायबिटीस, ब्लड प्रेशर या व्हॅल्यूज आहेत, या सगळ्या कमी जास्त होतात. काय पद्धतीचे हेडफोन्स वापरले पाहिजेत? नॉईज रिडक्शन असलेले हेडफोन्स किंवा इयरबड्स वापरा. कमी ऐकायला येणं ही प्रक्रिया अतिशय सावकाश होते आणि म्हणून खरं ना या प्रदूषणाकडे जरा दुर्लक्ष झालं आहे. म्हणजे हवेचं प्रदूषण झालं ना तर डोळे चुरचुरायला लागले, डोळ्यातनं पाणी आलं, हा लगेच दिसणारा परिणाम आहे. हो. आवाजाच्या प्रदूषणामध्ये काय होतं, गोंगाटाच्या ह्याच्यामध्ये थोडा वेळ कान बंद झाल्यासारखे वाटतील आणि मग वाटतं आता यायला लागलं ऐकायला चांगलं. तर ऋतूनुसार एकतर काही कानांवर परिणाम होतो का? म्हणजे ते थंडीत काय तेल, सोडा वगैरे असं काय-काय उपाय सांगितले जातात तसं? खरं कानांची काही काळजी घेऊ नका, ते कान व्यवस्थित काम करतील. फक्त मोठ्या आवाजात ऐकू नका आणि कानातनं तेल घालायचं नाही. हॅलो. हाय, हॅलो, नमस्कार. मी शार्दूल कदम. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्तमोक्ष म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि नेहमी म्हणतो तसं खूप स्पेशल, खूप खास. पण आजचा विषय खूप खास आहे कारण का ज्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ऐकताय, यूट्यूब नाही, कान. तर त्या कानाबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपण कानाला गृहीत धरलंय का? आणि मुळातच वर्ल्ड हिअरिंग डे आलाय 3 मार्चला आणि त्यानिमित्ताने म्हटलं आपण हे डिस्कस करणं गरजेचं आहे. आणि हू अदर दॅन हर, आय मीन डॉक्टर कल्याणी मांडकेंना तुम्ही सगळे ओळखताच, पण तरी मी एक आपलं एक बेसिक ओळख करून देतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर कल्याणी मांडके. नमस्कार. मांडके हिअरिंग सर्व्हिसेस सगळ्यांना माहिती आहे. ते गेले 40 वर्ष झालं क्लिनिकल ऑडिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांना अमेरिकन स्पीच अँड हिअरिंग असोसिएशनचा फेलो अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे भारतातल्या पहिल्या फेलो आहेत त्या, जी वॉव! 100 वर्ष जुनी ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यात त्या पहिल्या भारतीय फेलो आहेत. आणि त्यांचं खूप काम आहे या क्षेत्रात. त्यांनी बरेचसे रिसर्च पेपर्स लिहिलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत, समजून घेणार आहोत. मला मला फारच मजा वाटते. म्हणजे याच्या आधी आपण एक दातांचा एपिसोड केला होता, एक केसांचा एपिसोड आणि मग आता आपण कानांविषयी बोलतोय. तर आपण मला वाटतंय एक-एक ज्ञानेंद्रिय घेणार आहोत आणि त्याच्यावरती एक एपिसोड करणार आहोत. पण फारच मजा वाटते आणि फारच छान वाटतंय कारण माणकेंच्या ॲड्स रेडिओत ऐकण्यापासनं त्याच्यामुळं ती एक मेमरी आहे आणि आज त्यांच्यासोबत गप्पा मारतो आहे आणि कानांविषयी बोलतो आहोत, तर त्यामुळे फारच छान वाटतंय. अ, मला वाटतं सुरुवातच इथपासून करू शकतो. आपण खरंच कानांना गृहीत धरलंय का? म्हणजे किती महत्त्वाचा अवयव आहे. म्हणजे मला वाटतं शाळेत आपण जे पंचेंद्रिय शिकलो होतो, तर त्यात फक्त कानांचं काम काय आहे हे एवढं शिकलो आपण. पण त्याच्या पुढे जाऊन म्हणजे त्याचं महत्त्व किती आहे आयुष्यात, हे कदाचित त्याची परत एकदा उजळणी करावी लागणार आहे. तर त्याचपासून सुरुवात करू शकू. अगदी बरोबर आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेव असा म्हणजे पंचेंद्रियातला भाग आहे, की जो 24 तास काम करतो. आपले कान कधीच झोपत नाहीत. म्हणजे झोपेत सुद्धा कान काम करत असतात. म्हणून तुम्हाला गजर ऐकायला येतो किंवा दाराची बेल कळते. नाहीतर अ, त्यामुळे कानाला ऑन ऑफ बटन नाही आहे. कानाला व्हॉल्यूम कंट्रोल नाही आहे. कान सतत एकाच गतीने काम करत असतो. आणि कानाने आपल्याला काय दिलं, तर कानाने आपल्याला भाषा दिली आहे. हं. भाषा ही ऐकूनच शिकली जाते. भाषा बघून नाही. त्याला बघून तुम्हाला वेगळे छटा येतील, शब्दांचे काही भाग येतील, इतर कुठच्या कलांच्या माध्यमातनं. पण भाषा ही केवळ ऐकून शिकली जाते आणि ती कशी येते याचा आपण कधीच विचार नाही केला. हो, म्हणजे तुम्ही कशी शिकलात किंवा हे कसे शिकलात किंवा मी इंग्लिश कसे शिकले आणि मराठी कशी शिकले, आपण विचार करत नाही. हो. पण ऐकायला आलं नाही, तर मग तो प्रश्न निर्माण होतो. हं, हं, आणि प्रत्येक वेळेला काही ऐकायला कमी येणं म्हणजे ठार बहिरेपण असं नाहीये. हं. पण काय झालंय, की मराठी भाषेत किंवा त्यामानाने आपण म्हणूया भारतीय भाषांमध्ये बहिरा एवढा एकच शब्द आहे हो. आणि त्याला आपण घाबरतो. ते किंचित कमी ऐकायला येतंय किंवा काही विशिष्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार त्यांना कमी ऐकायला येतंय किंवा गोंगाटात कमी ऐकायला येतंय किंवा 4-5 लोकं बोलतात त्यावेळेला कमी ऐकायला याच्याकडे करता आपल्याकडे शब्द नाही आहेत. हं, हं. आणि मला जर कोणी काय ऐकलं नाही का, की मग मला कसं चांगलं ऐकायला येतंय हे सिद्ध करण्याची माझी धडपड असते. हो.
म्हणजे त्यामुळे आपण ते इतकं गृहीत धरलंय, की कान कायम 100% कामच करतो. हो. तर बरोबर आहे. पण अडथळा आला की काय होतं याचा विचार नाही केला जात. म्हणजे हो. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. खूपच म्हणजे एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह ह्या पद्धतीने आपण ऐकण्याच्या क्षमतेकडे कधी बघितलं नव्हतं. हो. आणि मला ऐकण्याच्या क्षमतेवरूनच मला पहिला प्रश्न भेडसावतो तो किंवा पहिला जाणवतो म्हणजे हे जे काही आजूबाजूला गोंगाट म्हणायचा, त्याला नॉईज पोल्युशन म्हणायचं का ध्वनी प्रदूषण म्हणायचं ते माहीत नाही मला. पण ह्याचं ह्यानी काही फरक पडतो का? कारण का कॉन्स्टंट आपण कुठल्या ना कुठल्या म्हणजे आत्ता आपण चालू आहे तिथे मागे कुठल्यातरी बिल्डिंगचा की आवाज येतोय, जाताना गाड्यांचा आवाज येतोय. सतत आपण अर्बन लाईफस्टाईलमध्ये किंवा अर्बन सिव्हिलायझेशनमध्ये सतत काहीतरी मोठ्या आघाताचे आवाज आजूबाजूला चालू आहेत आपल्या. अगदी बरोबर. पहिली एक महत्त्वाची गोष्ट आहे ना, वातावरणातले आवाज हे आवश्यक आहेत. ते आपल्याला सुरक्षिततेची जाणीव करून देतात. म्हणजे साधं एक सांगते, घरामध्ये मी एकटी आहे, रात्री घरात कोणी नाही आहे, शांत सगळं वातावरण आहे. हो. तर नकळत काय होतं, गाणं लावलं जातं किंवा टीव्ही चालू केला जातो किंवा हं. काय. तर ही भावनिक प्रतिक्रिया आहे, रिॲक्शन आहे, की मला सुरक्षित वाटण्याकरता मला आवाज हवा आहे. हो. आणि भयाण शांतता असं आपण अनुभवत नाही किंवा असा विचार पण नाही करता येत. कारण ती नसतेच भयाण शांतता. हं, हं, दुसरं कानावर सतत आवाज पडण्याने मेंदू खरं काम करत असतो. पण एका ठराविक मर्यादेपर्यंत हे सगळं बरोबर आहे. हं, जे 100 वर्षापूर्वी होतं आणि 10,000 वर्षापूर्वी पण होतं. ते आवाज होते तिथे. पण आता या सगळ्यांनी मर्यादा ओलांडली आहे. हं, हं, आणि आता आम्ही सहनशीलतेच्या पातळीच्या बाहेर गेलोत. हं, आता आम्हाला ते आवाज नको वाटतायत. मग आम्हाला असं वाटतं कुठेतरी वीकेंडला लांब जावं, कुठेतरी आयसोलेटेड ठिकाणी राहावं, जंगलात जावं वगैरे. कारण तो आवाज आता असह्य व्हायला लागलाय. हं. आणि त्या आवाजाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इरिटॅबिलिटी येते. हो, नको बरोबर. असलेला आवाज मानसिकदृष्ट्या असतो तो, आपल्याला आवडत नाही. मग तो भाषेच्या संदर्भात पण असतो. हं, हं. म्हणजे आता मग आपलं शांतपणे चर्चा चालली आहे, छान ऐकावंसं वाटतंय. पण याच ठिकाणी 4-5 लोकं जर बोलायला लागली, मराठीच बोलतायत, अनेक जणं बोलतायत, तर तो नको असलेला आवाज तयार होतो. हं, हं, म्हणजे त्यामुळे त्यातला एक भावना येते आणि त्याच्यात जर माहिती नसलेली भाषा असेल, ती कानडी असेल किंवा बंगाली असेल काय, तर ती अगदी नको असलेली भाषा होते. हं. कारण ते आपल्याला समजत नाहीये. बरोबर. मग रस्त्यावरचे आवाज, कन्स्ट्रक्शनचे आवाज यातनं तर कसलेच आनंद नाही आहेत, कसलाच अर्थबोध नाही आहे. हो. त्यामुळे ते असह्य होतात, नको वाटतात आणि इरिटॅबिलिटी होते आणि अर्थातच सहनशीलतेच्या पातळीच्या ते बाहेर गेलेले आहेत. हं, हं, हा हं. त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. आणि ध्वनी प्रदूषण आपण नको म्हणायला, कारण ध्वनी हा शुद्ध असतो. तर त्यामुळे ते गोंगाटाचं प्रदूषण आहे म्हणजे नॉईज नॉईजचं पोल्युशन प्रदूषण. आहे आणि ते गोंगाटाचं प्रदूषण आहे. अनेक आवाज असिमेट्रिक पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र होणं म्हणजे गोंगाट हं, आणि हं. ती जी पातळी आहे, ती आता मर्यादेच्या पलीकडे गेली आहे हो. आणि म्हणून आपल्याला त्याचा त्रास होतोय. हो. आपण ज्यावेळेस असह्य होत जातो आवाज हे म्हणतो ना, म्हणजे त्या पातळीबद्दल बोलतो, तर काय सेफ पातळी असते कानांसाठीची आणि वयानुसार ती बदलते का? कानांना वेगवेगळे आवाज ऐकण्याची पातळी, त्या लेव्हल्स? हं. ध्वनी हा डेसिबल ह्या युनिटमध्ये हं. मोजतात आणि थोडंसं जरा ना तो क्लिष्ट आहे समजायला कारण हं. ते लिनियर नाही आहे म्हणजे एवढा आवाज, एवढा आवाज, एवढा आवाज असं नाही आहे ते. हां. लॉगॅरिथमिक स्केल आहे. अच्छा. त्यामुळे दर 6 डेसिबलला तो आवाज एकदम मोठा होत जातो. म्हणजे तुम्ही तुमच्या इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये एका रेघेने वाढवला तरी होणार, "अरे केवढा मोठा आवाज झाला." हो. हं. बघायला गेलं तर तुम्ही तिथे नाही वाढवलेला फार आवाज. हो. पण ते लॉगॅरिथमिक स्केल आहे म्हणून. पण ती भाषा आता आपण लक्षात घेतली तर 0 डेसिबल म्हणजे आवाज नाही असं नाही तर तिथे आवाज आहे. हं. तो कमीत कमी आवाज किंवा अतिसूक्ष्म आवाज. हो. इथपासून आपण जर बघत गेलो, तर मग 30 डेसिबल म्हणजे कुजबुजणं, पानांची सळसळ वगैरे किंवा आता मी जे बोलते ही पातळी साधारण 50 डेसिबलच्या आसपास असेल आणि आणखीन मोठ्यांदा बोलायला लागले, तर ती हं. 60-65 वगैरे होते आणि इथे आत्ताच म्युझिक चालवलं, तर मला आता वाटतं की माझा आवाज पुढे गेला पाहिजे. मला नेता येत नाही. तर ह्या पद्धतीने त्या आवाजाचं हे परिणाम बदलत असतो. पण तरी कान आवाज किती सहन करू शकतो? म्हणजे सतत आवाज दिला तर काय होईल? तर 75 ते 80 डेसिबलपर्यंत आपल्या कानाला आवाज सहन करता येतो ओके. किंवा चालू शकतो. हं. पण त्याच्यापुढे जर गेला,
तर मात्र ती सहनशीलतेच्या पातळीच्या पुढे आहे. हं. आणि 120 डेसिबलच्या पुढे गेला तर कानठळी बसतो जे म्हटलं हं. जातं. कानात काही वेळा ते असह्य होतं, दुखतं वगैरे. हो. तसा तो तेवढा तीव्र आवाज आहे. पूर्वी फटाक्यांच्यामध्ये ती कानठळी बसणं हे खूप होतं. हो. आता या गोंगाटाच्या प्रदूषणाचे नियम बरेच झालेले आहेत. त्यामुळे आवाजाच्या फटाक्यांची तीव्रता आता नोंद करायला लागते. हं. आणि त्यामुळे ते साधारणपणे 100-110 डेसिबलला आणलेले आहेत त्यांनी. आणि पूर्वी ते 140 पर्यंत वगैरे होते. बापरे! तर त्यामुळे त्या दृष्टीने पण तो इन्स्टंटेनियस आवाज म्हणूया आपण, की फटाके वगैरे म्हणजे एकदा फुटला, मोठा हे हं, झाला हं, वगैरे. हं. पण आत्ता जर आपण रस्त्यावरचे आवाज बघितले किंवा कन्स्ट्रक्शनचे हो. आवाज बघितले, तर हे मात्र 90-100 डेसिबलमध्ये खूप वेळा करता असतात. हं. हो. आणि ते त्रासदायक आहेत. हं, हं, कान हं. थकतात. कानं थकतातच म्हणजे जरी कानाने 24 तास काम करायचं हे गृहीत आहे. पण ते कोणत्या पातळीमध्ये काम करायचं हे महत्त्वाचं आहे. हं. आणि म्हणून आता मी दमलो असं जे म्हणतो तर ते आवाजाने दमलेले असतो आपण. विशेषतः 9 ते 5 काम करून ऑफिसमधनं बाहेर पडलात. ठीक आहे, कामामुळे दमलायत, कामाचे ताण आहे. पण नंतर 1 तास जे रस्त्यावर असतात ट्रॅफिकमध्ये, हो. त्याने जास्त दमायला होतं. ओ वॉव! आणि बापरे! घरी गेल्यावर मग एकदम ओरडलं जातं, "चहा देणार का?" तर आणि मग असं हा माणूस असा नव्हता आणि असा का वागायला लागलाय? असं हो. घरातलेही म्हणायला लागतात किंवा स्वतःलाही वाटतं, की खरं मी चिडकी नव्हते, पण मी हल्ली खूप वरचेवर चिडते. तर हे आवाजाचे होणारे परिणाम आहेत, की तुमचं व्यक्तिमत्व बदलायला लागतं. बापरे! बापरे! आवाजाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर हो. परिणाम व्हायला लागतो. कारण तो टॉलरन्स लेव्हलला सारखा हिट केल्यानंतर हो. मेंदूतले न्यूरोट्रान्समीटर सांगणार आहेत ना काहीतरी, संदेश हो. देणारच आहेत ना. आणि मग तो स्ट्रेस वाढतो, ते ॲड्रिनालिन लेव्हल वाढते. मग त्याचा परिणाम काय? चिडचिड करणार, फेकाफेक करणार, आरडाओरडा करणार, याच ह्याच्यात होतं. आणि मग ती सवय होऊन जाते. हं. अनेक जण सांगतील, "पूर्वी मी असा नव्हतो आणि हं. आता असं व्हायला हं, लागलंय." हं, हं. इतर ताण आहेतच, कामाचे असतील, आर्थिक असतील, हे असतील. पण नॉईज हा म्हणजे गोंगाट हा त्यातला फार महत्त्वाचा आहे. आणि जे मगाशी म्हटलं जे गृहीत धरलंय, हो. हं. हे आपल्या लक्षातच नाही आलं, की ह्यानी किती नुकसान केलंय आपलं. हो, हो. बापरे! हं. त्यामुळे त्याचा विचार व्हायला फार आवश्यक आहे. वॉव! हो. असं वाटतंय का, की म्हणजे तुम्ही आता इतकी वर्ष याच्यात करतात. तुम्हाला हे जाणवलंय का, की ह्या गोंगाटामुळं इन जनरलच आपलं एक सामाजिक अस्वास्थ्यता पण वाढली आहे? कारण का सगळाच समाज सतत त्या कंठाळ्यांच्या आवाजात म्हणजे सगळ्यांच्याच कानावरती ते आपटतायत आवाज येऊन. नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे कम्युनिकेशनच्या पद्धतीच बदलल्या आहेत. हं. म्हणजे मला खूप वेळा असं वाटतं आपण दुकानदाराकडे एखाद्या दुकानात गेलात, त्रयस्थपणे बघत राहा. कोणीतरी गिऱ्हाईक का म्हणजे त्या दुकानदाराशी किंवा त्या सेल्समनशी कसे बोलतात. चिडूनच बोलत असतात. हो. म्हणजे मला खूप वेळा असं वाटतं, अरे रागवण्यासारखं काय होतं आता? त्यामुळे आणि म्हणजे माझ्याकडे येणारे कमी ऐकायला येणार आहेत म्हणून मी म्हटलं, तरी "अरे चिडता कशाला? काय झालं?" म्हणजे असं जर विचारलं, "आपण शांतपणे बोलूया का? माझा असाच आवाज आहे." असा आवाज नाही आहे. तुम्ही नाराजी दाखवताय. तुमची बॉडी लँग्वेज मला सांगते की तुम्ही नाराज आहात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला आहे. आणि मला माहिती नाही, सामाजिक स्वास्थ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आली आहे, आपल्यावर अन्याय झाला असं सगळ्यांनाच वाटतं. हो. आणि असं का वाटतं ह्याचं माझ्याकडे उत्तर नाही आहे. पण हे कुठेतरी आपली विचारांची प्रक्रिया बदलली आहे. हं. शांतपणे विचार करणं आणि अस्वस्थ मनाने विचार करणं, याच्यामध्ये आपल्या नकारात्मक भूमिका वाढायला लागलेल्या आहेत. हं, मग त्या हं. गरजा असतील, ते प्रश्न असतील किंवा ते काहीतरी रोड मॅप ठरवायचा आहे. हो. सगळीकडे मला ते नकारात्मकच आहे. नाही, हा अडथळाच निर्माण करणार आहे, हा असंच करणार आहे. हे हो. पहिले विचार येतात. सगळं छान आहे असं का नाही वाटत आपल्याला? म्हणजे हा त्यातला भाग आहे. त्यामुळे समाज जीवनावर खूप परिणाम झाला आहे. प्रश्नच नाही. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात त्याच्यावरून मला असं जाणवतंय, की आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलं असताना 4 वेळेला हॉर्न वाजवायची गरज नाहीये. हो. ट्रॅफिक तर नाही सुटणार आहे. त्या 4 वेळेला हॉर्न वाजवल्याने माझी अँक्झायटी वाढणार आहे, समोरच्याची अँक्झायटी वाढणार आहे, अजून आजूबाजूच्या 10 जणांची वाढणार आहे आणि ते जर 10 जण हॉर्न वाजवायला लागले तर झालंच. हो. आणि मी हेही पाहिलंय, की आता हे गेल्या वेळेस झालेलं आणि माझं डोकं म्हणजे पोहोचेपर्यंत माझी जी चिडचिड झाली, आम्ही युनिव्हर्सिटी सिग्नलला उभे होतो. समोरचा एक माणूस हॉर्न वाजवत होता. तर तो हॉर्न वाजवतोय, ते थांबवण्यासाठी मागचे 2 लोकं त्याला हॉर्न वाजवून सांगत होते, की कमी कर. तर मला असं झालं, की काय करताय तुम्ही? हॉर्न कमी कर हे सांगायला तुम्ही हॉर्न वाजवून सांगताय. नाही, हॉर्नची गरज आहे का ना, मला नेहमी प्रश्न पडतो. म्हणजे एक साधी गोष्ट अशी आहे, की एक
बेसिक हॉर्न हा कशा करताय तर अलर्ट करताय. बरोबर. आपण त्याचे रूपांतर करत गेलो. मग ते म्युझिकल हॉर्न झाले. मग ते हां. मागे वाहन घ्यायचं असलं तर ते ओम जगदीश हरे हो, 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 हो. ही ऐकण्याची सक्ती का आम्हाला? अ, आणि आत्ता नुकतंच घडलेलं म्हणजे त्या बुलेट टू व्हीलर्सना हां. फायर क्रॅकर्सचे जे हॉर्न हे हां. केलेले आहे म्हणजे सायलेन्सर हे हो, केले हो. होते आणि मी फसले होते. म्हणजे मला वाटतं हे आत्ता त्या 23 तारखेच्या कार्यक्रमाला म्हणजे त्यावेळेला रात्री फटाके उडवत असतील असं वाटलं होतं. दुसऱ्या दिवशी पण तसंच. तर ॲक्चुअली मी बघायला गेले होते, की म्हटलं आपण धूर कुठून येतोय बघूया. कारण ना आवाज कुठून आला हा सोर्स शोधणं नेहमी अवघड असतं. हं. पण ते फटाक्यांचे आवाज आहेत, तर कुठेतरी काहीतरी धूर दिसेल. हं. आम्ही 1-2 गल्ल्या अशा इकडे-तिकडे हिंडलो-बिंडलो, बघितलं. काहीच नाही. मग माझे यजमान परत आलो. काही सापडत नाहीये. पण मला फार प्रश्न पडत होता, की इतक्या मोठ्या प्रमाणावर फटाके का वाजवतायत आणि दुसऱ्या दिवशी कशाला? हो. एक दिवस झाला उत्सव, आता का? आणि मग पेपरमध्ये वाचलं, तर ते फटाके नव्हते. ते सायलेन्सर जे त्यांनी हो. बदललेले आहेत ते. आणि यावेळेला मात्र मला पोलीस खात्याला अगदी धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी पेनल्टी दिली नाही, त्यांनी काही शिक्षा केली नाही. ते सगळे सायलेन्सर काढले आणि ते 250 का काहीतरी नंबर दिलेला होता पकडलेल्या गाड्यांचा आणि त्याच्यावरनं बुलडोझर फिरवला. वाह! म्हणजे त्याला पूर्णविराम देण्याकरता ही फार चांगली गोष्ट हो, झाली म्हणजे. हो. पण नका असं करू म्हणजे की. हं. आणि दुसरं सिग्नलला जेव्हा हॉर्न असतो, तुम्ही थांबलेले आहात. तुम्ही सिग्नलला म्हणजे हॉर्न वाजवून मी तुम्हाला राइट ऑफ वे देऊ शकत नाहीये, कारण मी हो. तुमच्या पुढे आहे. आणि ए सिग्नलपासून बी सिग्नलपर्यंत जायला लागणारा जो वेळ आहे, तो हॉर्न वाजवून कमी होत नाही. हो. त्यामुळे तो तेवढाच राहतो. मग आपण साध्य काय केलं? तर एक पुन्हा हा जो सामाजिक बदल आहे ना, आम्ही हे आहोत, आम्हाला जागा द्या, आम्हाला राइट ऑफ वे हवा, ही जी एक विचारधारा तयार झाली आहे, त्याच्यामागचं आहे की आपलं स्थान दाखवण्याकरता हो. म्हणून ह्या प्रकारचा हॉर्न वाजवणं ही गेलं. पण मला फार असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता ठरवायला पाहिजे, गरजेशिवाय हॉर्न नाही वाजवायचा. ही हो. मानसिकता कधी येईल, कधी बदलेल सांगता येत नाहीये. पण मला फार वाटतं काहीतरी एक मिशन घ्यायला पाहिजे, की यातनं काहीही साध्य होत नाहीये आणि ते आपण थांबवूया. हं, म्हणजे ही हं. फार गरजेची गोष्ट नाही, झालेली आहे त्या खूपच ह्याच्यामध्ये. त्रासदायक होत चाललंय ते. कारण मध्ये मला आठवतंय एक ऑलमोस्ट सलग तास दीड तास ट्रॅफिकमध्ये होतो. हेल्मेट काढलं मी आणि मला असं गरगरायला लागलं. कारण हं. हेल्मेटच्या आत एवढं पॅडिंग असून आवाज येत होते, सगळे होते आणि मी काढल्यानंतर मला 2 मिनिटं मी तनुजाला म्हटलं, की "प्लीज माझ्याशी काही बोलू नको. 2 मिनिटं दे मला. लेट मी काउंट." माझं हार्टबीट्स वाढलं ते त्या ट्रॅफिकमधनं घरी आल्यानंतर. एवढा तो अ, कलकलाट आणि ह्याचा खरं काही रिलेशन आहे का कानावरती ह्या सगळ्या गोंगाटाने होणारं आणि ह्याचं हार्टबीट, हायपरटेन्शन ह्याच्याशी काही कनेक्शन आहे का? आता बरेच संशोधन पेपर म्हणजे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणं किंवा हार्ट रेटचं वाढणं वगैरे ह्या गोष्टी वेल डॉक्युमेंटेड आहेत, की नॉईज रिलेटेड टू म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम हे आता अगदी नोंद आहे. कारण तो आवाज आपल्याला त्रास देतो. आता हे उत्सवाच्या काळात जेव्हा ते स्पीकर किंवा भिंती असतात, हं. हो. त्यावेळेला तुम्ही तिथनं जवळून गेलात ना, तर आपला छाती म्हणजे धड-धडतं. बरगड्या धडधडतं. हां, तर ती बॉडी रिॲक्शन आहे. म्हणजे हं, शरीर हं. प्रतिसाद देते त्या आवाजाला आणि कशाप्रकारे. आणि अनेक जण सांगतात, की ती चक्कर वाटली किंवा हो. हे होतं. हे होतच आहे म्हणजे आवाजामुळे हे जे बाकीचे परिणाम आहेत, म्हणजे श्रवणदोष येणं हा वेगळा मुद्दा आहे. हो. पण शरीर काय सांगतंय ही स्थिती चांगली नाही आहे. हं. आणि ही पक्ष्यांवर सुद्धा परिणाम करतीये. हो. म्हणजे ह्याच्याबद्दलचे सुद्धा अप्रतिम पेपर आहेत. डुलिंग म्हणून एक असं अभ्यासक आहेत. त्यांनी 49 प्रकारच्या प्रजातींचा अभ्यास केला आणि ह्या आवाजापासून किंवा शहरी ह्याच्यातनं कसे दूर जायला लागलेले आहेत. हं, हं, हं. कारण पक्ष्यांचं आपापसातलं कम्युनिकेशन थांबतं. हो, कारण बरोबर. त्यांना या भोवतालच्या आवाजामध्ये ऐकायला येत नाहीये. हं. आणि मग त्या लाईफस्टाईलवर परिणाम होतोय. म्हणजे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम आहे. याच्या बापरे! पण नोंदी आहेत. म्हणजे ह्या अनेक प्रकारे ह्या गोष्टी झाल्यात किंवा आता परदेशामध्ये तुम्हाला माहिती असेल तर लंडन, शिकागो, टोकियो हे एअरपोर्ट रात्री 10:00ला बंद होतात. नो फ्लाइंग म्हणून जाहीर केलेलं हो. आहे. तिथली जाणीव जागृती चांगली आहे. लोकं तयार झाली आहेत. त्यांनी सांगितलं, "आम्हाला शांत झोपायचं आहे. आम्हाला हे आवाज नको आहेत." आणि त्यामुळे रात्री तिथे कुठचंही विमान उडत नाही. कारण एअरक्राफ्टचे आवाज हे खूपच मोठे आहेत. हो.
मला नेहमीच वाटतं मुंबईचा एअरपोर्ट हा सगळ्यात म्हणजे व्हल्नरेबल आहे. कारण त्याचा जो परिघ आहे तो सगळा झोपडपट्टीने व्यापलेला आहे. एकेका खोलीमध्ये 5, 6, 7 लोकं झोपतायत. त्यांना पण चांगलं शांतपणे झोपायचा हक्क आहे ना. हम्म. ते केवळ झोपडीत आहेत म्हणून नाही, ते माणसं आहेत आणि आपण त्यांचा अजिबात विचार करत नाही आहोत. त्यामुळे आवाजाने प्रकृतीवर परिणाम होतो याच्या आता नोंदी व्यवस्थित दिल्या गेलेल्या आहेत. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. हो. आता आपण परिणाम होतो ना, तर काय काय पद्धतीचा परिणाम होतो शरीरावरती आणि स्वास्थ्यावरती ओव्हरऑलच अनफेवरेबल साऊंड्स ऐकल्याचा? म्हणजे आता आपण काय साधारण 70-80 डेसिबल्स पर्यंत जर फेवरेबल साऊंड मानला, तर त्याच्यावरचा जास्त कंटिन्युअस काळ ऐकत राहिलो, तर काय काय पद्धतीचा परिणाम येऊ शकतो? कारण कमी म्हणजे सतत त्या आवाजाला एक्सपोज झाल्याने बहिरेपणच येतं का? की आणखीनही काही होऊ हं, हं. शकतं? एक म्हणजे महत्त्वाचं डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्या व्हॅल्यूज आहेत, ह्या सगळ्या कमी जास्त होतात. म्हणजे आवाजाने डायबिटीज होणार नाही आहे. पण ज्यांना डायबिटीज आहे त्यांचं प्रकृती स्वास्थ्य हे खूप कमी जास्त होत राहणार आहे. हो. किंवा तसंच म्हणजे ब्लड प्रेशर किंवा हार्ट प्रॉब्लेम वगैरे हो. हे तर नोंदच आहे त्या सगळ्याची. दुसरं एक टिनिटस म्हणून प्रकार आहे. म्हणजे कानामध्ये रिंगिंग साऊंड येतो. म्हणजे हो. बाहेर कुठेही आवाज नाही आहे आणि कानामध्ये हो. एकदा हे सुई असा हो, हो, आवाज मला हो, येतो. हो. रेग्युलरली होतंय. हां. तर कानातली आतली रासायनिक प्रक्रिया बिघडण्यामुळे हे आवाज तयार होत असतात बापरे! आणि हे सतत आवाजात राहण्यामुळे असतं. आत्ता हो. सुरुवातीला म्हणजे तरुण वयामध्ये किंवा चांगली जेव्हा आपली प्रतिकारशक्ती चांगली आहे, धडधाकट तब्येत आहे, अशा सगळ्या ह्याच्यात कदाचित ते आवाज येतील, जातील, कमी जास्त तीव्रतेचे राहतील. पण नंतर ते कायमस्वरूपी होऊ शकतात. बापरे! आणि त्याच्यामध्ये मग ती एकाग्रता कमी होते किंवा विचार करताना आपल्याला तो एक अडथळा वाटतो. मानसिकदृष्ट्या काय कटकट आहे, काय त्रास आहे, असं वाटत राहतं. आणि श्रवणदोष हा येतोच, म्हणजे त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. फक्त कमी ऐकायला येणं ही प्रक्रिया अतिशय सावकाश होते आणि म्हणून खरं ना या प्रदूषणाकडे जरा दुर्लक्ष झालं आहे. म्हणजे हवेचं प्रदूषण झालं ना, तर डोळे चुरचुरायला लागले, डोळ्यातनं पाणी आलं, हा लगेच दिसणारा परिणाम आहे. हो. पाण्याचं प्रदूषण झालं, तर पोट बिघडलं, उलट्या झाल्या, हे झालं. आवाजाच्या प्रदूषणामध्ये काय होतं, गोंगाटाच्या ह्याच्यामध्ये थोडा वेळ कान बंद झाल्यासारखे वाटतील आणि मग वाटतं आता यायला लागलं ऐकायला चांगलं. हो. पण असं पुन्हा पुन्हा होण्याने मग तो कायमस्वरूपी बहिरेपण येतं आणि हो. विशेषतः पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं ते टोटल लॉस नसतोच. त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सी कमी ऐकायला येतात आणि म्हणून ते दुर्लक्ष येतं. मला काय झालंय, मला कुठे कमी ऐकायला येतंय. पण तो परिणाम दिसत असतो. मग परिणाम कशाप्रकारे होतो, तर काही फ्रिक्वेन्सी कमी ऐकायला लागल्यामुळे आवाजाचा स्पष्टपणा जातो. अच्छा. हे अगदी सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग स, श, र कठोर व्यंजनं कळत नाहीत. मग आपण ती संदर्भाने घेत असतो. मग चहा घेणार का म्हटलं तर पहा काय म्हणताय असं त्याला होतं. म्हणजे 6 म्हटलं का 10 म्हटलं या प्रकारात होतं. किंवा बाजारात वगैरे आपण जेव्हा आहोत किंवा घरात सुद्धा अनेक जण बोलत आहेत किंवा टी व्ही चालू आहे, म्हणजे बॅकग्राऊंडला काहीतरी आवाज आहे, हां. तर त्यावेळेला आपली आकलनाची प्रक्रिया थोडीशी कमी होते, मंदावते किंवा त्याच्यात हे अडथळे येतात. त्यामुळे शब्द नीट समजत नाहीत. मग काय होतं, तर एक तर गैरसमज होतात, चुकीची उत्तरं दिली जातात किंवा टाळलं जातं. मग आपण त्याला पुन्हा एक्सक्युजेस देत राहतो. तुम्ही ना तोंडातल्या तोंडात बोलता, तुम्ही ना हळू बोलता म्हणून. तर मी नेहमी म्हणते कोणीही कुजबुजून बोलत नाही. दैनंदिन जीवनात कशाला कुजबुजायचं आहे हो. आणि कुणाशी कुजबुजायचं आहे. त्यामुळे तो मुद्दा येतच नाही. ऐकणाऱ्याला वाटतं की तुम्ही कुजबुजून बोललात आणि कारण माझे प्रोसेसिंग नीट नाही झालं. हो. त्याच्यात मुद्दा असा येतो की कान हा फक्त वहनाचं काम करतो. कानाचा पडदा आणि तिथनं पुढे अंतःकरणापर्यंत आणि मग त्याच्यात विद्युत लहरी निर्माण होतात. तिथून पुढे मेंदूच्या श्रुती केंद्रात जाण्याचा जो प्रवास आहे, तिथे मग ते आकलन कसं होतंय, शब्दातला फरक कळतोय की नाही, क हा ख पेक्षा वेगळा आहे, ख हा म पेक्षा वेगळा आहे, हे सगळी प्रक्रिया. पण तीच कमी व्हायला लागलेली असते हळू अच्छा. आणि म्हणून ऑडिटरी प्रोसेसिंगवर परिणाम झाला, की आकलनावर परिणाम होतो. मग म्हणजे सगळ्यांचं एक आवडतं वाक्य आहे ना, मी खूप विचार करतो आणि मी विचारात असलो ना, की मी बाहेरचं जगाला कट हो, ऑफ हो, हो, करतो. हो. भारत देश खूप वेगळा झाला असता सगळे विचारवंत असते तर. त्यामुळे हे विचार नाही आहेत, हा कट ऑफ आहे. मला कळलंच नाही तुम्ही काहीतरी बोलत आहात किंवा बापरे! मला
त्यातला अर्थबोध झाला नाही आहे. हां. म्हणून मी टाळलं उत्तर द्यायचं. मग मी काय सांगितलं, मी ना पेपर वाचत होते. माझ्या लक्ष डोक्यात नव्हतं. काहीतरी वेगळे विचार हो. होते. मी कालचं काहीतरी आठवत होते. पण आपण अष्टावधानी आहोत. मी लिहीत असते, वाचत असले, काहीतरी स्वयंपाकघरात काम करत असले, तरी कोण काय बोलतंय मला कळतं. मग त्यावेळेला मावशीचे कान तिखट आहेत हं. हो. ते कसं कारण त्यांना त्याचं बरोबर कळतंय आणि काकांचं काय नादात असतात ते, असं आपण म्हणतो. तर ते असं नाही आहे. ही कान साथ देत नाही आहे. हा त्यातला भाग हो. आहे. बापरे! आणि मग म्हणजे आपण हे आता मगासपासून गोंगाट आणि ह्या सगळ्या सोशल नॉईजबद्दल बोलतोय आपण, एन्व्हायर्नमेंटल हो. नॉईजबद्दल बोलतोय. पण आपण काही ओढावून घेतलेले आहेत मॉडर्न लाईफस्टाईलमुळे. म्हणजे हेडफोन्स असतील किंवा हो. मोठ्याने लाऊड म्युझिक आता तर प्रत्येक ठिकाणी ब्लूटूथ स्पीकर घेऊन जाण्याचा प्रकार चालू झाला आहे. ह्याचा काय फरक पडतो? कारण मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये जर मी वर्क फ्रॉम होम असेल तर मी 8 तास नसतो जॉब, पण 12 तासापैकी 6 तास मी हेडफोन्सवरतीच असणार आहे. मग काय करायचं? कारण का आणि त्याचा त्याचा इम्पॅक्ट परिणाम होतो का आणि किती होतो हो, हो. सगळ्याचा? नाही एक आहे ना, कानाला तुम्ही हेडफोन्स लावलेत म्हणजे कानाच्या पडद्याजवळ ध्वनिलहरी येतायत. हो. आत्ता समजा तुम्ही 3 फुटावरनं बोलताय, तर 3 फुटावरनं येणारी इंटेन्सिटी हो. आणि माझ्या कानाशी येणारी याच्यात फरक आहे हं. पूर्णपणे. त्यामुळे तो फार महत्त्वाचा भाग आहे. मग व्हॉल्यूम किती ठेवायचा महत्त्वाचा भाग आहे. हं. आता तुमचे गॅजेट्स किती चांगल्या क्वालिटीची आहेत, त्याच्यावर तुम्ही तो कशाप्रकारे हे ठेवणार आहात, व्हॉल्यूम किती ठेवणार आहेत. म्हणजे साधं तांत्रिक याच्यात हाय फिडेलिटी सिस्टीम बघा नेहमी व्हॉल्यूम कमीमध्ये असतो, कारण नॉईज रिडक्शन त्याच्यात चांगलं असतं. हं. हं. फिल्टर्स चांगले असतात आणि त्यामुळे तुम्हाला व्हॉल्यूम जास्त लागत नाही. पण ते जर साधे ॲव्हरेज हेडफोन्स आहेत किंवा ॲव्हरेज इयरबड्स आहेत, तर त्याच्यात नॉईज फिल्टरेशन किंवा तो कारण एक मशीनचा पण एक आवाज असतो. हो. म्हणजे त्या ह्याच्यातनं जो जनरेट होणार आहे आणि त्यामुळे तो व्हॉल्यूम जास्त ठेवला जातो आणि तो हो. कानावर परिणाम होतोच. म्हणजे कारण तुम्ही आउटपुट कुठे बघता, तो किती डेसिबल्स आहे. हं. आणि खरं हो. कानाच्या लेव्हलला खरं तो 60% म्हणजे 60 डीबी किंवा त्याच्याहूनही कमी चालेल. हो. आता मीटिंग्समध्ये वगैरे तुमच्या याच्यामध्ये एक राहतं की म्हणजे काय व्हर्च्युअल मीटिंग्समध्ये हो. मग तो कोणाचा ॲक्सेंट कसा आहे, बोलण्याची ढब कशी आहे, तुमची सिस्टीम कशी आहे, या सगळ्या याच्यामध्ये ते आवाज कमी जास्त या सगळ्या गोष्टी राहणार आहेत. पण एक जर म्हणजे मी एक साधं आहे 60/60 60 मिनिटं ऐकायचं, लेस दॅन 60% व्हॉल्यूमला ऐकायचं आणि काढूनच ठेवायचं. कानाला विश्रांती मिळालीच पाहिजे. हो. तासाभरापेक्षा जास्त ऐकायचं नाही असं सलग. नाही. आता हे मीटिंगचं शेड्यूल ठरवताना ह्या गोष्टी ठरवायला पाहिजेत, की हो. या प्रकारे आपण त्यांना हे करू शकतो का? एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना, कान आपल्याला कधीही बंद करता येत नाहीत. म्हणजे तुम्ही नुसतं कानात बोट घातलत तरी माझं बोलणं ऐकायला येणार आहे. कारण हो. आपल्याला हाडातनं ऐकायला येत असतं. त्यामुळे पूर्ण कान कान व्हॉल्यूम कंट्रोल नाही आणि नाही. त्यामुळे हे आपण आवाज किती ऐकायचे हे आपल्या हातात आहे. आणि म्युझिक ऐकताना काय होतं, थोडंसं संगीत ऐकताना तुम्हाला कुणाला ऐकायला येत नाही, मला एकटीला ऐकायला येते, मग मेरी मर्जी. मग मी हो. किती लावायचं किंवा काय करायचं हा प्रश्न हं. राहतो. हं. आणि ज्याच्यामध्ये ना बीट्स जास्त आहेत किंवा ज्याच्यात रिदम आहे, ते नेहमी मोठ्यांदा ऐकावेसे वाटतात. हो. हो. शास्त्रीय संगीत नाही आपण कधी मोठ्यांदा ऐकत. ते हो. आज सगळे रिव्हिलेशन्स आहेत हो. आपल्यासाठी. तर आणि मोठ्यांदा जर लावलत ना, तर तुम्हाला ते डिस्टॉर्टेड ऐकायला येईल. आणि आलापी जे आपण म्हणतो, की शास्त्रीय हो. संगीतातली म्हणजे हायर हार्मोनिक्स आहेत ते. म्हणजे त्याचे जे फॉर्मॅट्स आहेत सेकंड, थर्ड हे चांगले ऐकायला येण्याकरता तो आवाज सॉफ्टच पाहिजे. कारण तुम्ही व्हॉल्यूम वाढवलात तर लो फ्रिक्वेन्सी मोठ्या होतात. त्या हो. मास्क करतात आणि त्या पुढच्या हाय फ्रिक्वेन्सीज तुम्हाला ऐकायलाच येणार नाहीत. बापरे! त्यामुळे जर गाणं चांगलं ऐकायचं असेल किंवा इन दॅट मॅटर बोलणंसुद्धा, कारण ना आपल्या बोलण्यामध्ये ॲस्पिरेटेड साउंड म्हणजे क, ख, ग, हो. घ असे जे आहेत, हे जे आघात आहेत किंवा जी हवा येते, हे याला हाय फ्रिक्वेन्सी फॉर्मॅट्स येतात आणि ते चांगले ऐकायला येण्याकरता व्हॉल्यूम कमीच पाहिजे. हो. त्याच्याशिवाय येणारच नाही आहे. पण ना आवाज म्हणजे थोडं पुन्हा हे आहे शाळेमध्ये आपल्याला न समजणारा ध्वनी शिकवला. ध्वनी एक ऊर्जा असते. हं. डेसिबलमध्ये मोजतात. हो. मनुष्याला काही 20 ते 20,000 हर्ट्ज ऐकायला येतात. पण म्हणजे काय होतं हे काहीच सांगितलेलं हो. नाही आहे. पण हे जर दैनंदिन जीवनाशी आपण त्याचा संबंध जोडला, तर मग काय ऐकायचं किंवा काय ऐकायचं नाही हे ठरवणं खूप सोपं जाईल म्हणजे.
पण हेडफोन्स आणि ह्या सगळ्या म्हणजे गॅजेट्सनी नुकसान केलं आहे आणि दुर्दैवाने ना साऊंड सिस्टीम म्हणजे जे सांस्कृतिक कार्यक्रमांना जे वापरले हो, जातात, हो. त्याच्यामध्ये स्पीकर आणि स्पीकरच्या भिंती यांनी खूप नुकसान केलं आहे. आणि मग पूर्वी नव्हतं का किंवा गणेशोत्सव पूर्वापार चालत आलेला होता. मोकळं वातावरण होतं. त्यामुळे ना ध्वनी सगळीकडे पसरला जायचा दूरवर. हो. आता चौकामध्ये ह्या रस्त्यालाही गणपती आहे, त्या रस्त्यात आहे, या रस्त्यात आहे. तो आवाज कोंडला जातोय आणि हं. त्यामुळे ती तीव्रता आणखीन मोठी, मोठी, मोठी मोठी होत वाटते. जाते. कारण तो बाहेर जायला जागाच नाही आहे. ते आत हं. तिथेच राहणार आहे. आणि त्या दृष्टीने आणि डॉल्बीने खूप नुकसान केलं आहे. म्हणजे मला फार प्रामाणिकपणे वाटतं, की सगळ्यांनी ठरवलं पाहिजे से नो टू डॉल्बी सिस्टम. कारण नुसता बटन वाढवलं की आणि प्रत्येकाला वाटतं की अजून मोठा करूया, अजून मोठा करूया. हं, हं. म्हणजे आता वेगवेगळ्या आणि पूर्वी एक होतं निदान काय उत्सवापुरते होते. बरोबर. आता आपण कोणत्याही कारणाकरता साऊंड सिस्टीम वापरतो. म्हणजे मग ते काय वाढदिवस असू दे, हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असू दे आणि म्हणजे कारणही लागत नाही. कारण मला कारणही लागत वाटलं नाही. म्हणून मी लावला म्हणजे. अगदी बरोबर. म्हणजे आता 2 नुकतेच वर्तमानपत्रात आलेल्याच कोट्स आहेत, पण मी सांगते म्हणजे एका ठिकाणी हळदीचा कार्यक्रम होता आणि त्याच्या शेजारच्या घरातल्या आजोबा दुपारच्या वेळात सांगायला आले, की मला खूप त्रास होतोय, व्हॉल्यूम कमी करा. तर त्यांना इतकं रागवले आणि धमकी दिली, की ते घाबरले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली. बापरे! ही एक गोष्ट आहे आणि दुसरी त्याहून वाईट गोष्ट अशी आहे, की एका घरात मृत्यू झाला होता आणि ही अशीच काही वरात किंवा कसली मिरवणूक येत होती. म्हणजे तो संदर्भ मला माहीत नाही आहे. पण ती मिरवणूक येत होती. तर घरातल्या लोकांनी सांगितलं, की अच्छा आता अशी दुःखद घटना घडली आहे. तर तुम्ही एक 200 यार्ड काही वाजवू नका आणि शांतपणे पुढे जा. मला वाटतं किती माणुसकीच्या दृष्टीने हो. साधी विनंती होती. म्हणजे काही त्याच्यात मोठं नव्हतं. त्या घरातल्या 5-6 लोकांना बेदम मारलं, हॉस्पिटलाइज करायला लागलं. म्हणजे एवढी पण माणुसकी नाही का? म्हणजे आम्हाला मजा करायची आहे. याच्यामध्ये आपण कुठेतरी मर्यादा ओलांडली आहे. हं. पुन्हा एक आपला सांस्कृतिक भाग आहे ना, लार्जर इज बेटर. म्हणजे कटआउटसुद्धा किती मोठे आहेत, होर्डिंग किती मोठे आहेत, मग आवाज किती मोठा आहे. मग आवाज कुणाचा? म्हणजे याच्याच भोवती ते हो, फिरतंय. हो. पण आवाज काढा. सामाजिक दृष्टीने फार हे झालंय. पण माझ्या फार सर्वांना सांगावसं वाटतंय, की आपण एक मनाशी ठरवूया, की ह्या साउंड सिस्टम बंद करूया. हं, हं, हं. मला ह्याचबद्दल आणि मगाशी हेडफोन्सबद्दल पण बोललो. मला असं झालं, की ह्या गोष्टी आता आपल्या लाईफस्टाईलचा पार्ट झालेल्या आहेत. म्हणजे असं आहे, की पब्समध्ये जाणं असेल किंवा हेडफोन्सवरती म्युझिक ऐकणं असेल, तर त्या गोष्टींचा मिनिमम त्रास होईल. ह्याच्यासाठी काय करू शकतो? म्हणजे आता हे आहेच आहे, की सोशल आउटिंगमध्ये किंवा आवडतंही म्हणजे हो. काय काय म्हणतात त्याला, आहे ते मान्यच करू, की मलाही आवडतं ऐकायला. अशा ठिकाणी जायला, तासभर जायला मजा येते. पण तेव्हा काय करू शकतो, की ज्याने कानाला कमी त्रास होईल किंवा त्याचं हिअरिंग लॉसपर्यंत डॅमेज होणार नाही? कोणत्याही कानावर आवाज आदळला ना, तर कानाचा पडदा आत ढकलला जातो. हं, त्यामुळे ते पुश कमी होईल या दृष्टीने त्याच्याकडे बघायचं किंवा ती तीव्रता कमी होईल. हं. तर इअर प्लग्स जे मिळतात, हो, ते किंवा कानात कापूस घाला आणि ते वापरा. कारण मगाशी मी म्हटलं तसं कान बंद करता येत नाही. हं. हो. त्यामुळे आवाज ऐकायला येणार आहे आणि तिथला आवाज मुळातच ते गाणं वगैरे 120 डीबी असेल, तर ते तुम्ही 100 पर्यंत आणा ना. साधारण स्टँडर्ड इयरबड्स जे आहेत म्हणजे कारखान्यांकरता वगैरे वापरतात. हां. मेडिकल स्टोअरमध्ये वगैरे मिळतात मिळतात. ते हो. सॉफ्ट हे आहेत. ते साधारण 15 डीबी वगैरे आवाज कमी करतात. ओके. तर पण खूप वेळा ना लोकांना असं वाटतं, याने पण मला ऐकायला येतं, मग त्याचा काय उपयोग आहे? तसं हो. नाही आहे. आवाजाची तीव्रता कमी करण्याकरता आहे. हं, तो त्यातला महत्त्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे. आणि ते आणि दुसरं त्याच्यातनं जर तासभर तुम्ही नाचलात, एन्जॉय केलं, काही ड्रिंक्स घेतलेत, 15 मिनिटं बाहेर जा ना. हो. ब्रेक द्या. ब्रेक दिला आणि मग थोडी विश्रांती घेतली आणि मग परत आत या. असं कुठे की तुम्ही 4 तास आणि 5 तास आतच थांबलं पाहिजे. हं, हं. हं, मग हं. ते हे त्यातला महत्त्वाचा भाग आहे ओके, त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे मी परदेशातल्या 1-2-3 कॉन्सर्ट्स अशा मोठ्या अटेंड केल्या. तर तिथे सगळ्यांना दाराशीच इअर प्लग्स दिले जात होते. म्हणजे मला गंमत वाटली, की अरे तुम्ही म्युझिकल प्रोग्राम करता आम्हाला बोलवतायत आणि तुम्ही सांगता हो. आहात. पण म्हणजे मला दुसरी बाजू अशी वाटली, की आम्हाला जाणीव आहे, की तुम्ही मोठ्या आवाजात आहात. मग तुम्ही तुमची काळजी घ्या हो. आणि मग हे इअर हो. प्लग्स वापरा. मला आता तुम्ही म्हणाल्यावर ते लक्षात आलं, की बऱ्याचदा एस्पेशली Apple आणि Samsungच्या फोन्सना 60च्या वर आवाज नेला, की ते म्हणतं, की सांगतं. हे आहे. हे काही WHO चं मॅन्डेट वगैरे हो, आहे का? हो, हो.
हो, WHO नी 2010 पासून ह्याच्यात खूप लक्ष घातलेलं आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की कानाचे विकार आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मनुष्यनिर्मित झालेल्या आहेत आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे हं. प्रत्येक वेळेला फक्त ते काही आजार आणि त्याच्यात नंबर ऑफ मॅन अवर्स लॉस्ट असं नाही आहे. ह्याच्यामुळे प्रॉडक्टिव्हिटीवर किती परिणाम होतो आणि हे जे 3 मार्च म्हणजे वर्ल्ड हिअरिंग डे, तो डेफनेस डे नाही म्हणत आहेत, ते हिअरिंग डे. म्हणजे तुम्हाला चांगलं ऐकायला आलं पाहिजे याची आम्हाला काळजी आहे आणि याच्यात आणि दरवेळेला ते एक वेगळं थीम ठरवतात. तर यावर्षी चेंजिंग माइंडसेट म्हटलंय. म्हणजे विचार बदला हो, आणि त्याच्यात तुम्हाला बदल दिसेल हो. किंवा लिसन विथ केअर, हिअरिंग फॉर लाईफ वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते म्हणजे घोषवाक्य ठरवतात आणि त्या पद्धतीने काम केलं जातं. पण हा महत्त्वाचा भाग आहे. WHO ची आकडेवारी खूप भीतीदायक आहे आणि त्यांनी हे रिक्रिएशन नॉईजचा जास्त अभ्यास केला आहे. आत्ताच्या याच्या म्हणण्याप्रमाणे 450 मिलियन म्हणजे किती 45 कोटी. 45 कोटी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे श्रवणदोष आहेत आत्ता आणि 2050 मध्ये हे 90 कोटी बापरे! 900 मिलियन दुप्पट. होतील. हां, म्हणजे असं 10% प्रेडिक्शन ऑफ आहे पॉप्युलेशन. पॉप्युलेशन. हं. तर आत्ता जर भारतात असं जर आपण म्हटलं सगळा लाईफ स्पॅन लक्षात घेऊया आपण त्या याच्यामध्ये, तर साधारण 5% लोकांना कुठच्या तरी स्वरूपात श्रवणदोष आहे. पण आपण ना श्रवणदोष हा एज रिलेटेड हे केला, हो, की हो. म्हातारपणचा प्रॉब्लेम आहे. पण आता तसं नाही राहिलेलं. ते 40ला येऊ शकतो, 50ला येऊ शकतो, कोणत्याही हो. वयाला येऊ शकतो. आणि आवाजामुळे विशेषतः ह्या रिक्रिएशन नॉईजमध्ये येणारे जे दोष आहेत, ते कायमस्वरूपी आहेत. कानाचे बहुतेक सगळे दोष इरिव्हर्सिबल आहेत. हो, ते रिपेअर म्हणजे नाही होऊ शकत. म्हणजे पूर्वी बघा कान वाहणं, कानाच्या पडद्याला भोक हं. पडलं हो, हे हो, आपण हो. ऐकत होतो. हो, हो, हो. पण अँटिबायोटिक्सनी हे सगळं म्हणजे आटोक्यात आलेलं आहे. हो. हा जो दोष येतोय हा अंतःकरणातला दोष आहे आणि त्याला सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हटलं जातं. म्हणजे तो कायमस्वरूपी आहे आणि मग तो आणि हळू वाढतच जाणार आहे. तो थांबणार नाही आहे. तर त्यामुळे श्रवणदोष येऊ नये याच्यासाठीच काळजी घ्यायला पाहिजे ना. बापरे! हो. म्हणजे की मग त्याला काय होतं तेव्हा बघू असं नाही आहे. तर जीवनातला आनंद घालवता तुम्ही. हं, हं, हं. की ऐकण्यासारखं खूप आहे. म्हणजे लोकं खूप रिॲक्ट होतात. मला नाही आवडत, त्याच्यात काय आहे, मी एकटा राहणं पसंत करतो. हे विड्रॉलच्या सायन्स आहेत. हं, त्या हं. त्याच्यातल्या. हो. मला पण अजून एक विचारायचं होतं, की काय-काय फरक पडतो ज्यावेळेस कमी ऐकू येतं आयुष्यामध्ये? कारण आपण ते गृहीतच धरलं ना, की मला या पद्धतीत ऐकू येतं आणि माझा काय कान आयुष्यभर माझ्यासोबत असणारे, मला जे लोकं जगात बोललं जाणारे म्हणजे जे काही साउंड्स आहेत सगळे ऐकू येणार. ते नसेल तर काय परिणाम होतो ना, हे माहीतच नाही. म्हणजे फक्त लोकांना ते श्रवणयंत्र लावावं लागतं. ते लावताना त्याची लाज वाटते, कारण ते मोठं दिसतं. हल्ली तर छोटेही मिळतात म्हणा. पण ते काहीतरी एक व्यंग असल्यासारखं त्याच्याकडे बघायचं. पण त्याच्यामुळे ॲक्चुअल आयुष्यामध्ये काय परिणाम होतो ना, हे माहीतच नाही. तर काय परिणाम होतो ज्यावेळेस तुम्हाला कमी ऐकायला येतं आयुष्यात? खरं म्हणजे ना कमी ऐकायला आलं, तर इतरांना आधी कळतं, त्या व्यक्तीला कळण्यापेक्षा. त्याचं कारण आहे तो प्रतिसाद आहे ना. हो, आपण हो. नेहमी एकमेकांशी जो संपर्क साधतो, तो संवाद आहे, तो प्रतिसाद आहे आणि तुम्ही जर योग्य प्रतिसाद नाही दिला, तर तुम्ही ऐकलं नाहीत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे घरामध्ये साधारणपणे सातत्याने प्रतिसाद न देणं किंवा दुसऱ्या व्यक्तीला ते पुन्हा सांगायला लागणं हं. किंवा लक्ष वेधून घ्यायला लागतं. हं. म्हणजे आपण म्हणजे मोठ्या वयाच्या लोकांच्या बाबतीत आहे, आजीने बघितलं, "आजी नाही, आजी चहा घेणार का?" म्हणजे आपण हं. त्या शब्दावर जोर देऊन बोलतोय. म्हणजे हं. आपोआपच म्हणजे हे कमी ऐकायला येतंय हा त्यातला भाग आहे. पण ही गोष्ट इतरांच्या बाबतीतही होते. म्हणजे ती शाळेतल्या मुलांच्याही बाबतीत असू शकेल आणि हं, हे हं, हं. कामावर जाणारे म्हणजे यंग ॲडल्ट्समध्ये पण असणार आहे. दुसरा मुद्दा असा असतो, की इन्कन्सिस्टन्सी इन बिहेवियर म्हणजे लक्ष असलं तर छान प्रतिसाद मिळतो आणि लक्ष नसेल तर प्रतिसाद मिळत नाही. मगाशी म्हटलं तसं मी विचारत होतो असं हो, म्हणतात. हो, हो. पण ते विड्रॉल आहे, ते सोशल एन्व्हायर्नमेंटपासून कट ऑफ आहे. कारण कानाला छोटे-छोटे आवाज पण कळले पाहिजेत. म्हणजे आता अच्छा. घरामध्ये तर कितीतरी गोष्टी घडत असतात. आता पंख्याचा आवाज आहे, टीव्ही आहे, मिक्सर घरात चालू असेल, वॉशिंग मशीन असेल, खालच्या मजल्यावरचं कोणीतरी बोलतायत. हे सगळं मेंदू ठरवत असतं. मग ते काय महत्त्वाचं आहे नाही हे आपण ठरवतो. पण त्याची जर नोंदच झाली नाही, तर प्रतिसाद मिळणार नाही आहे. किंवा अगदी दुसरं एक साधं उदाहरण म्हणजे आता तुम्ही असंही बघू शकता, दुकानात किंवा बँकेत वगैरे गेलात आणि ती जर व्यक्ती अशी पुढे होऊन ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय, ती जर पुढे होऊन बोलत असेल, तर नक्की कमी ऐकायला येते. कारण हो. आपण अंतर कमी करतोय त्याच्यातलं हो. संवादातलं.
म्हणजे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग येतो. हम्म, हम्म. किंवा आय कॉन्टॅक्ट देत नसतील ना, इकडे-तिकडे बघत असेल, इकडे, तरी समजावं की ह्यांना समजलं नाही आहे किंवा ते हम्म, क्यूज हम्म. नाही आहेत. संवाद हा नेहमी आय कॉन्टॅक्ट देऊन होत असतो. हम्म. मी जर इकडे बघत राहिले, इकडे करत राहिले, तर माझं इंटरेस्ट नाही हे बरोबर आहे. पण तुम्ही माझ्याशी बोलताय हे पण मला कळत नाही आहे. हो. म्हणजे हा दुसरा भाग येतो त्याच्यामध्ये. तिसरं, शांत वातावरणात व्यक्ती चांगले प्रतिसाद देते. तर गोंगाटामध्ये तो प्रतिसाद नीट मिळत नसतो. दुसरं काय होतं, 3 फुटावरनं ऐकणं, 5 फुटावरनं ऐकणं, 7 फुटावरनं ऐकणं, हे प्रतिसाद खूप वेगळे आहेत. हम्म. आणि सर्वसाधारण घरातलं वातावरण जर आपण घेतलं किंवा ऑफिसचंही वातावरण घ्या, तर 5 ते 7 फुटामध्ये आपलं कम्युनिकेशन असतं. हम्म. आपण काही बरोबर. 10-15 फुटांना कुणाशी बोलत नाही. नाही. त्याच्यामध्ये जर ते नीट व्यवस्थित ऐकत असतील आणि 10 फुटांना समजत नसेल, तर ते फारसा मोठा नाही आहे प्रश्न. ओके. पण दुसरा महत्त्वाचा भाग आहे, की भोवतालचं वातावरण कसं आहे, म्हणजे ॲकोस्टिक एन्व्हायर्नमेंट. ॲकोस्टिक एन्व्हायर्नमेंट खूप डायनॅमिक आहे किंवा सगळीकडे काही नॉईज ॲब्सॉर्प्शन नसतं. बरोबर. तर त्यामुळे मग ते रिव्हर्बरेटिंग किती आहे, तो आवाज घुमतोय का, परावर्तित होतोय का, असा आपण खूप विचार करत नसतो. पण एखाद्या ठिकाणी बघा एकदम जाणवतं, की आवाज घुमतोय. हो, हो. तर म्हणजे तिथे रिव्हर्बरेशन जास्त होतंय आणि त्यामुळे तिथे ते नीट समजत नाही वगैरे असं. तर असे त्यामुळे म्हणजे भोवतालचं वातावरण कसं आहे, एक व्यक्ती बोलते का 2-3 लोकं बोलतायत आणि बॅकग्राऊंड आवाजाची पातळी किती आहे. म्हणजे वैशालीत जायला आपल्याला सगळ्यांना आवडतं वाटतं. पण सगळ्यात वाईट एन्व्हायर्नमेंट ते आहे, कारण खूप नॉइजी आहे. खूप हो. गोंधळ आहे. हो. म्हणजे खरंच कळत नाही. मला तिथल्या वेटरचं खूप कौतुक वाटतं. त्यांना सगळ्या ऑर्डर्स कळतात आपण काय. तर आणि त्यांच्या लक्षातही राहतात, ते चुकत नाहीत. लक्षात म्हणजे राहण्यावरनं मला आठवलं आता, की मला एक विचारायचं होतं, की हिअरिंग आणि लिसनिंग म्हणजे इंग्लिशमध्ये 2 वेगवेगळे शब्द आहेत. त्याचा तुमच्या कानाच्या म्हणजे श्रवण मग काय अब्झॉर्प्शन आणि त्याच्या ह्याच्यामध्ये काय हेल्थवरती तुमच्या कानांच्या आरोग्यावरती काय परिणाम असतो? कारण हिअरिंग आणि लिसनिंग 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना? लिसनिंगमध्ये आपलं मेंदू काम करतो ना, म्हणजे हां. त्यामुळे ऐकणं आणि आकलन. हो. तर आकलनाच्या पातळीपर्यंत जाण्याकरता म्हणजे हे ऑडिटरी प्रोसेसिंग आहे. कान फक्त वहनाचं काम करतोय. हं. ते पुढे गेल्यानंतर म्हणजे स्कॅनिंग करायचं आहे, कोणता आवाज ऐकायचा आहे, कोणता नाही, कोणाकडे लक्ष द्यायचं आहे, हो. आवाजाची प्रत ठरवायची आहे, क्वालिटी ठरवायची आहे. तर हे ऑडिटरी प्रोसेसिंग कसं होतं, त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि हा मेंदूचा फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे हं. याच्याबद्दल आपण चर्चाही करत नाही, बोलत नाही. पण बोलणं तिथे पूर्ण होतं. म्हणजे जोपर्यंत हो. त्याचं एकेबद्दल आकलन होतं जेव्हा. ते तर त्यामुळे म्हणजे आता ठीक आहे, की कल्याणी मांडके यांचा आवाज ना गोड वाटला, शांत वाटला. का? तर आकलन झालं म्हणून. तो हं. हं. होणारा परिणाम आहे. हो. म्हणजे त्या दृष्टीने. नाहीतर आवाजाची क्वालिटी ठीक होतं. म्हणजे त्याच्यात काय त्या काय गाण्याचा आवाज असेल माहीत नाही. म्हणजे ती आपण म्हणजे सुरुवातीचे प्रोडक्शन म्हणजे आवाजाची निर्मिती हं. एवढंच त्याच्याकडे बघतो आपण. हो. पण त्या आकलनापर्यंत जाण्याच्या ह्याच्यामध्ये तो त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. हो. आणि आकलनाकरता चांगलं ऐकायला आलं पाहिजे. आणि वयस्क लोकांच्या बाबतीत विशेषतः आपल्याला जाणवतं बघा, हल्ली त्यांच्या लक्षात राहत नाही, ते हं. विसरतात किंवा डिमेन्शियाच्या सायन्स आहेत. तर आता हे पण अगदी आता नोंद झालेली आहे, की हिअरिंग लॉस आणि डिमेन्शिया याचं नातं आहे. बापरे! ओह! कारण एक साधी गोष्ट आहे, की कानाने वहनाचं काम केलं आणि इथे हं. त्याची नोंद व्हायला पाहिजे. ती जर झालीच नाही, तर ही जी आपला डेटा बँक आहे, म्हणजे श्रुती केंद्र हा डेटा बँक आहे. तिथपर्यंत त्याची जर नोंद नीट झाली नाही, तर रिकॉल कसं येणार आहे? हो, हो, खरं आहे. बरोबर. रिकॉल नाही, तर मग ते माहितीच नाही की ते झालं होतं. मग आपण लक्षात नाही का काल त्या काकू आल्या होत्या आणि काय आपण हं. बोललो होतो, गप्पा मारल्या, मग तुझ्या स्वयंपाकाबद्दल बोललो म्हणून आजीला सांगत राहतो आणि त्या ब्लँक असतात. कारण काकू आलेल्या लक्षात आहेत, काय बोललं ते लक्षात नाही आहे. हं, हं, हं. कारण तिथल्या श्रुती केंद्रामध्ये त्याची नोंद नाही झाली आणि ती नोंद का नाही झाली, तर कानाने नीट संदेश दिला नाही. कानाने संदेश नीट का नाही दिला, तर श्रवणदोषामुळे त्या ध्वनिलहरी पुढेपर्यंत नीट गेल्या नाहीत. ओह! बापरे! त्यामुळे त्याला उपचार हा आवश्यकच गोष्ट आहे. बापरे! म्हणजे म्हणजे तुम्ही जर हिअरिंग काय कमी असेल, तुमचं हिअरिंग लॉस झाला असेल, ते वेळेत नाही केलं तर इट कॅन लीड टू डिमेन्शिया किंवा तुमच्या मेंदूच्या चालनेला पण फरक पडू अगदी शकतो. बरोबर आहे. एक साधी गोष्ट आहे, वापरलं नाही तर ते फुकट जाणार आहे किंवा हं. हो. अक्षम होणार आहे. म्हणजे सेन्सरी डेप्रिव्हेशन जे म्हटलं जातं. मेंदूला सारखं काम करायला फीडिंग करणं आवश्यक आहे आणि ते सतत चांगल्या प्रकारे मिळालं पाहिजे. हो.
ते जर नाही दिलं तर ते स्कॅनिंग होणार नाही आणि ते विश्लेषण होणार नाही आणि ते शब्द लक्षात राहणार नाहीत. हं, हं, म्हणजे हं. हा भाग त्यातला अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सेन्सरी डेप्रिव्हेशन होऊ नये म्हणून ऐकलं पाहिजे आणि जर नीट ऐकायला येत नसेल तर एखादं साधन त्याला वापरायला लागलं तर त्याच्यात गैर काहीच नाही आहे. आता श्रवणयंत्राबद्दल एक अतिशय नकारात्मक भूमिका हो. आहे. हो. 2-3 कारणं आहेत त्याची. पण पहिलं महत्त्वाचं हे होतं, की मला कमी ऐकायला येतंय हे तुम्ही माझ्याकडे बघून ओळखू शकत नाही. हं, मी कारण बॉडी ॲडजस्ट केली आहे, मी थोडी अशी बसते कदाचित बोलता-बोलता हात असा केला. हे हं. जगातलं पहिलं श्रवणयंत्र. की अशा प्रकारे हे केलं. ध्वनिलहरी एकत्रित होतात ना, हो. म्हणजे अशा प्रकारे. तर त्यामुळे पण मी श्रवणयंत्र लावलं, की मला कमी ऐकायला येतं हे मी जाहीर करते. हो. हं. आणि त्याला आपण नाही म्हणतो. कारण मगाशी म्हटलं तसं बहिरा हा एकच शब्द आहे ना. हो. मी तशी नाही आहे हे मला सिद्ध करायचं आहे. त्यामुळे तो श्रवणयंत्राकडे एक नकारात्मक भूमिका आहे. दुसरं पूर्वी श्रवणयंत्र ही अॅनालॉग टाईपमध्ये होती. म्हणजे श्रवणयंत्र विवर्धनाचं साधन आहे. मग एवढा आवाज, एवढा आवाज, एवढा आवाज. मग ते वातावरणातले पण विवर्धन सगळे म्हणजे आवाज सॉरी विवर्धन म्हणजे अँप्लिफायर का? तर आवाज मोठा करणं, याच्या पलीकडे काहीच हे नाही आहे. तर त्यामुळे मग सगळेच आवाज मोठे हं. व्हायचे. म्हणजे मी टाळी वाजवली, मी हाक मारली, बापरे! पक्ष्यांचे आवाज चिवचिवाट आणि त्यामुळे एक नकळत असं झालं, की श्रवणयंत्राचा उपयोग नाही आहे. दुसरी एक फार मोठी म्हणजे मलाही कळलं नाही, की अशी का चूक झाली. म्हणजे प्रोफेशनल्स आणि हे सगळे एक श्रवणयंत्र लावा म्हणतात. हां, म्हणजे एका कानाला. हो. दोष दोन्ही कानात आहे. आणि हं. कान आपले ना दोन्ही एकत्रितपणे काम करतात. म्हणजे ते हो. सिंक्रोनायझेशन जसं आहे. डोळे काम करतात. हां, हं. म्हणजे आपण ना असं नाही म्हणत, मी आता ना उजव्या कानाने थोडा वेळ ऐकणार आहे, आता मी डाव्या कानाने ऐकणार आहे. ते दोन्ही कानातनं एकत्रितपणे मेंदूकडे जाणं फार आवश्यक आहे. एक श्रवणयंत्र लावलं, की मग एकीकडनंच आवाज जातोय. मग ती हं. क्लॅरिटी मिळतच नाही आहे त्याच्यात. आणि हं. मग व्हॉल्यूम वाढवायला लागतो. व्हॉल्यूम वाढवला की कलकलाट वाटतो. त्यामुळे ह्या काही अशा प्रकारच्या काही चुका झालेल्या आहेत. पण आता हे ना इतिहास जमा आहे. म्हणजे आता तंत्रज्ञान अतिशय चांगलं आहे. म्हणजे आता एआय बेस वगैरेपर्यंत हो, हो. श्रवणयंत्र आलेली आहेत म्हणजे. तर त्यामुळे म्हणजे एआय बेसमध्ये मेंदू जसा आवाजाचं स्कॅनिंग करतो, तसं श्रवणयंत्र संपूर्ण वॉव! म्हणजे एक्झॅक्टली काय करतं ते? म्हणजे आता जर ह्या वातावरणात एक 5-6 प्रकारचे आवाज आहेत, तर 5-6 प्रकारच्या आवाजाचं सप्रेशन हे इफेक्टिव्हली होईल आणि फोकस काय आहे? तर मी जेव्हा मान हलवते, तर हिअरिंग एड इथे लावलंय. मग यांच्याकडे बघते, तर हा फॉरवर्ड फोकस या ठिकाणी माझं आता ओह! श्रवणेंद्र लक्ष देणार आहे आणि तुम्ही काही म्युझिक वाजवलं, ते केलं, तर ते जास्त सप्रेस होणार आहे. म्हणजे ह्या पद्धतीने त्याच्यातल्या म्हणजे गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि अर्थात म्हणजे फास्ट कॅल्क्युलेशन कारण रिअल टाईममध्ये व्हायला हं. पाहिजे ना हे हं, सगळं. हं, हं. म्हणजे थोडा डिले असणार आहे 50 मिलीसेकंड वगैरे, पण त्या दृष्टीने. पण आवाज अजिबात मोठे नसतात. प्रमाणाबाहेर आवाज, कलकलाट वगैरे हे अजिबात नसतं. आणि लोकं म्हणाली ना, तर ती थोडी मानसिक त्यांचे हे आहे. कारण आवाज कसा ऐकायला येतो हे आपल्याला कळायला मार्ग हो, नसतो. हो. तर त्यामुळे ते म्हणाले, की खूप कलकल होते तर थोडा विश्वास ठेवायला लागतो. पण तुम्ही या, आम्ही कमी करून देतो आवाज. म्हणजे तुम्ही सांगितलंत तर त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करू. पण श्रवणयंत्र लावण्याने कान चांगला काम करेल आणि मग मेंदूला चांगलं खाद्य मिळणार आहे, मेंदू चांगला काम करणार आहे. म्हणजे डिमेन्शियाची गती कमी करणं किंवा तो होऊ नये यासाठी तरी श्रवणयंत्र लावा. घरातल्यांना मोठ्यांदा बोलायला नको म्हणून तरी लावा. हो. तुम्ही सगळ्यांच्या घरातला संवादाचा, संपर्काचा भाग व्हावा म्हणून तर श्रवणयंत्र लावा. कारण ही सगळी लोकं बाजूला पडतात, आयसोलेटेड असतात. बरोबर आहे. मग स्वभावाचे कोन तयार होतात, चिडचिड होत असते किंवा एकटेपणा येऊ शकतो. आणि संशयी स्वभाव खूप होतो. श्रवणदोष असलेल्या लोकांना ना, हे माझ्याबद्दल बोलतायत. कारण ते असं लक्ष देऊन थोडंसं ओष्ठवाचन हं. वगैरे करायचा ओह! प्रयत्न करतात. मग काही समजतं, काही समजत नाही. आणि मग यांनी मुद्दामूनच केलं, मला सांगायचं नव्हतं म्हणून कुजबुजल्यासारखं बोलले. त्यामुळे स्वभावाचे कोन तयार व्हायला लागतात आणि घरामध्ये कोपरे नेहमीच टोचतात ना. त्या ह्याच्यात. वॉव! बापरे! मला एक हे विचारायचं होतं, की ह्याच बाबतीत हिअरिंग एड्सच्या बाबतीत वगैरे बऱ्याचदा मी माझ्या आजूबाजूला काही जण वापरतात ते बघितलं, की ते शक्यतो नको वाटतं ते फक्त कामापुरतं म्हणजे टीव्ही बघतानाच लावायचं किंवा बसलं तरच लावायचं. तर आपण चष्मा तसा नाही वापरत. आपण जोपर्यंत डोळे उघडे असतात तोपर्यंत सो चष्मा कसा नाही घातला भरपूर वेळ, तर तुमचा नंबर वाढत जातो. तसं काही हिअरिंगचं होतं का? कानाची टेस्ट केली ना, तर ते ग्राफ तसेच येतात. म्हणजे फार हां. एक आहे का हिअरिंग लॉस हळू-हळू प्रोग्रेसिव्ह आहे.
पण ते श्रवणयंत्र लावलं किंवा न लावलं तरी तो बदल होणार आहे, कारण ते फिजिओलॉजिकल बदल आहेत हं. त्यातले. तर तो त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण श्रवणयंत्र न लावण्याने संवेदनांपासून वंचित जास्त वेळ राहिल्या, की मग मात्र ती क्षमता तेवढ्या प्रकारे चांगलं काम करू शकत नाही. आणि कामापुरतं म्हणजे ऑन डिमांड हिअरिंग एड काम करत नाही. म्हणजे आज पाहुणे येणार आहेत म्हणून लावलं हं. किंवा आज मला नाटकाला जायचं आहे किंवा मला एखादं काही हं. भाषण ऐकायचं आहे म्हणून लावलं, तर तसं नाही. तर रोज एक 8 ते 10 तास लावलं पाहिजेच. म्हणजे अगदी 24/7 असं नाही, पण तरी. आणि चष्म्याच्या बाबतीत तेच आहे, इतका ईज आहे ना, मग मला जर काढल्यावर मला वाचायला त्रास होत असेल, तर ते असं करण्यापेक्षा लावूया ना. डोळे हम्म. थकत नाहीत. पण कान थकतात याच्यावर आपला विश्वास नाही. हो. बरोबर. पण संध्याकाळनंतर असं वाटतं बास झालं आता. हो, हो. म्हणजे हो. कान थकलेच आहेत ना. वॉव! मला एक फक्त परत एकदा ह्याच्यावरती यायचं मला, कारण इयरफोन्स आणि हेडफोन्स मला ते हो. इतकं जाणवतंय, की आणि अ, काय पद्धतीचे हेडफोन्स वापरले पाहिजेत? म्हणजे एक असतात ते ओव्हरहेड जे पूर्ण मोठे कानाला असतात ते वापरावेत का कानात अगदी आत जाणारे जे छोटे असतात ते वापरावेत किंवा आता अगदी काही-काही नवीन आलं जे इथे फक्त या हाडावरतीच फ्रिक्वेन्सी हे करतात, आत पण नाही जात. बाहेरून वरनं चष्म्याच्या काडीसारखे लावतात आपण. हो. बऱ्याचशा स्मार्ट चष्म्यांना पण आलं, की इथून ऐकू येतं. मला ते कळत नाही ते कसं? बोनमधनं ऐकायला येत हां, असल्यामुळे म्हणजे जर नॉर्मल क्षमता असेल, हो. तर ते ह्या बाजूला पुढे किंवा मागे लावलं, हां. तर तुमचं बोन कंडक्शन व्यवस्थित आहे. हं. त्यामुळे त्याला लावले तर चालतात. मग ते आघात कमी होतील कानावरती. हम्म, हं. हम्म, हम्म. पण त्याची कॉस्ट कदाचित जास्त जास्त हो. असेल. असू हां, पण शकते. ते हो. हां. दॅट इज अ बेटर चॉईस. हां. पण सगळ्यात महत्त्वाचं ना, नॉईज रिडक्शन असलेले हेडफोन्स किंवा इयरबड्स वापरा. म्हणजे इट्स अ इन्व्हेस्टमेंट. हम्म, हम्म. म्हणजे कारण काय होतं, मी फोन घ्यायला पैसे खर्च करायला तयार आहे. पण याच्याकरता कशाला ना ₹1000 बास आहे ना. तर हम्म. ₹1000 ते नाही तेवढं चांगलं नॉईज रिडक्शन होणार. ते ऐकूनच बघा. आणि हाय फिडेलिटीचे आहेत म्हणजे आता वायरलेस हेडफोन्स वगैरे आता बऱ्यापैकी किमती खाली आल्या आहेत. पण तरी म्हणजे इट्स अ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. माझ्या कामाचा भाग आहे. मला हेडफोन्स लावणं आवश्यक आहे. मग मी ते चांगल्या क्वालिटीचे घेईन. हम्म, हम्म. म्हणजे तो त्यातला अगदी महत्त्वाचा भाग आहे. हो. म्हणजे मला एक ऑलमोस्ट शेवटाकडे येत चाललोय आपण, तर हे विचारायचं की कानांची काळजी कशी घ्यायची? म्हणजे आता आपण फक्त म्हणजे स्किनची काळजी कशी घ्यायची, ऋतू बदलला की काय करायचं, म्हणजे हिवाळा आला की बाबा हे लावायला लागा. आम्ही एक केसांचा एपिसोड केला की ऋतू बदलला की मग केस गळायला लागतात. तसं मग हा पण अवयवच आहे ना, तर ऋतूनुसार एकतर काही कानांवर परिणाम होतो का? म्हणजे ते थंडीत काय तेल सोडा वगैरे असं काय काय उपाय सांगितले जातात, तसं काही तर काही घरगुती उपाय वगैरे असं काही असू शकतं का? आणि मुळातच कानांची काळजी कशी घ्यायची? खरं कानांची काही काळजी घेऊ नका. ते कान व्यवस्थित काम करतील. फक्त मोठ्या आवाजात ऐकू नका. फक्त मोठ्या आवाजात ऐकू नका. आणि कानातनं तेल घालायचं नाही. मग आमच्या आजी-आजोबा काय हो. चुकीचं होतं का वगैरे. आता ते कशी पद्धत आली किंवा काय हा थोडा इतिहासाचा भाग आहे. पण त्यातलं एक आहे ना, कानात तेल घातलं की डोळ्याला गार वाटतं जे आहे ना, तो कानामध्ये एक प्लेजर स्पॉट आहे. तिथे ते तेल लागलं की ते बरं वाटतं. म्हणजे हं. काडी घातली की सुद्धा बघा हो, हो, काही जण हो, म्हणजे हो. छान वाटतं. तो प्लेजर स्पॉट आहे म्हणून. आणि दुसऱ्याच बाजूला पेन आहे, तर काडी लागली की आपण ती लगेच म्हणजे रिफ्लेक्स ॲक्शनसारखं बाहेर येतो म्हणजे की त्या ह्याच्यात. तर त्यामुळे आणि दुसरं तर तेल न घालण्याचं कारण आपलं उष्णकटिबंधाचा देश आहे, त्या ह्याच्यात फंगस वाढतं किंवा हं. त्यामुळे त्यामुळे आता जवळ-जवळ तेलातनं लोकं बाहेर पडलेत. म्हणजे मी व्यवसाय सुरू केला त्यावेळेला ज्या प्रमाणात तेलाची चर्चा होती, त्या मानाने आता कमी झाली आहे. तर त्या दृष्टीने तेच सगळ्यात चांगलं आहे. कानाचं कधीही जरी इन्फेक्शन झालं, चुकून सर्दी झाली, कान दुखतोय, कानातनं पाणी आलं, तर मात्र वैद्यकीय उपचारच म्हणजे घरगुती उपचार काही नाही, लसणाचं तेल वगैरे असलं काही करू नका. कारण फॉरेन बॉडी आपण घालतोय हं. आणि कानातनं पाणी येतंय म्हणजेच कानाच्या पडद्याला भोक पडलंय आणि म्हणजे ते इन्फेक्शन उलटं कानात आत जाईल आणखीन. तर हो. त्यामुळे ते डॉक्टरी उपचार हेच आहेत. पुन्हा डॉक्टर सांगेपर्यंत औषध घ्या. कारण पहिली रिॲक्शन काय होते, कान कोरडा होतो किंवा पाणी यायचं थांबतं. मग आता बोट घातलं काही होत नाहीये. बरोबर. म्हणजे कान बरा झाला नाही. हं. डॉक्टर सांगू देत कान पडदा भरून आलाय म्हणजे हा भाग आहे. पण आता ते प्रमाण बरंच कमी झालंय म्हणजे पण आहेत म्हणजे अगदी त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये. पण बाकी जो भाग आहे ना, तो ओव्हर स्टिम्युलेशनमुळेच होतोय. हं, हं. त्यामुळे शांत जगात राहण्याकरता आपण प्रयत्न करूया. म्हणजे हा त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. खरं म्हणजे झाडं का लावायची त्याला वेगवेगळी कारणं आहेत. पण झाडं ही नॉईज ॲब्सॉर्प्शनचं काम चांगलं करतात. त्यामुळे ती म्हणजे अशोकाची झाडं वगैरे ही जी मुद्दामून हो, हो, लावणं हो. गरजेचं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये.
आणि दुसऱ्यांच्याबद्दल जागरूकता जर ठेवली ना आपण, तर खूप चांगला भाग होईल. म्हणजे आता नॉईज पोल्युशन रूल हे 2000 हे आलेले आहेत. पण आपल्याला परवाच नाही 2000 पासून आहेत हो. त्या याच्यात. पण हा सोशल ॲक्ट आहे ना, त्यामुळे ह्याच्या बाबतीमध्ये काही फार मोठी शिक्षा आणि आवाज होऊन गेला ना, तर पुन्हा सिद्ध करता येत नाही. ती हो. त्यातली फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही खूप जोरजोरात काय ड्रम वाजवत होतात, मी तक्रार केली, पोलीस आले. कसा वाजवत होतात दाखवा हो. काही नाही, मी असा वाजवत होतो. पण मगाशी जेवढ्या तीव्रतेने वाजवत होतात, तेवढा आत्ता नसेल कदाचित. तुम्ही मी मी असाच वाजवत होतो ना? हो, असाच वाजवत होतो. कारण एव्हिडन्स काय आहे? आवाज होऊन गेला हो. आणि त्याचा आवाज मोजणं वगैरे ह्या गोष्टी पण खूप अवघड आहेत. म्हणजे नॉईज लेव्हल मीटर्स आणि हे तरी हल्ली आता ॲप चांगले आले हो. आहेत. म्हणजे त्यामुळे आपण काहीतरी बघू शकतो. त्यामुळे हा दुसरा भाग आहे. पण जसं आनंद तुम्हाला घ्यायचा आहे, तसं शांततेत राहण्याचा आग्रह, हट्ट माझा पण आहे. हो. आणि जेवढी चांगली विश्रांती मला मिळेल, तर उद्याचा दिवस माझा चांगला जाणार आहे. कारण झोप आणि नॉईज याच्यात खूप पुन्हा संबंध जोडलेले आहेत. त्याच्या नोंदी चांगल्या आहेत. हं, आणि हं. दुसऱ्याला का त्रास द्यायचा ना? म्हणजे मेरी मर्जी ठीक आहे, पण माझ्यापुरती ना. हो. पण म्हणजे रिस्पेक्ट अदर्स ऑल्सो. हो. दुसऱ्याचा मान राखणं. म्हणजे मी नेहमीच म्हणते, की ट्रँक्विलिटी इज आवर राईट. मला असं राहायचं आहे. हा माझा निर्णय आहे. लो फ्रिक्वेन्सी साऊंड जे बोललो आपण, की समुद्राच्या लहरींचे आवाज आहेत वगैरे. असे आवाज ऐकल्याने काही फायदा होऊ शकतो का? म्हणजे जनरल रात्री झोपताना वगैरे? हां, तसे लावायला काहीच हरकत नाही. कारण रिलॅक्सेशन जेवढं आहे, काय आहे काय म्हणजे निद्रानाशाची वेगवेगळी कारणं असतात. पण त्याच्यामध्ये बाहेरचे आवाज म्हणजे मला नेहमी मुंबईचं एक हे वाटतं, की लोकल स्टेशनच्या बाजूनी जी सगळी घरं आहेत, ती लोकं म्हणजे त्या ट्रेनच्या आवाजातच झोपत असतील. म्हणजे हो. ठीक आहे, सवय झाली असं म्हटलं, तरी ती मेंदूला शिक्षाच आहे ना. मग त्याच्याऐवजी जर असे शांत आवाज ऐकले आणि ते जरी झाले, तर बॉडी रिलॅक्सेशन चांगलं होतं आणि जेवढे आपले न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजे पॉझिटिव्ह न्यूरोट्रान्समीटर्स राहतील, तेवढे शरीराचे प्रतिसादही चांगले राहणार आहेत. हं. त्यामुळे शांत स्वरूपातलं जे संगीत तुम्हाला आवडतं ते ऐका. कारण तुम्हाला कदाचित एक म्हणजे कुमार गंधर्व आवडत असतील आणि यांना काही वाद्यसंगीत आवडत असेल, सितार किंवा काही संतूर हं. वगैरे आणि मला काहीतरी एक चॅन्टिंग आवडत असेल, काही हो. मंत्रोच्चार, तर तिघांनाही आपल्याला तिघांचा परिणाम काय आहे? शांत वाटतंय, हं. बरं वाटतंय. पण म्हणून मग मी म्हणते तसं की ते 15-20 मिनिटं ऐका. असे 2-3 सॅम्पल्स बघा आणि मग त्यातनं ठरवा तुम्हाला कोणतं चांगलं वाटतंय. हं, म्हणजे हं. ही थेरपी ट्रीटमेंट नाही आहे प्रिस्क्रिप्शनसारखं, की समुद्राचा आवाज गाज ऐका किंवा ह्याचा बोलचा आवाज ऐका, तिबेटियन बोलचं वगैरे असं. तुम्हाला जे चांगलं वाटेल ते. ज्याच्यामुळे असं वाटतं, की माझं ब्रीथिंग शांत झालंय किंवा मला रिलॅक्स वाटतंय. बॉडी रिलॅक्स जेवढी लवकर होईल तेवढी झोप चांगली लागणार आहे. पण झोपेमध्ये मग म्युझिक चालू राहिलं ना, तर कान पुन्हा स्टिम्युलेटच होत राहतात. हो. त्यामुळे ते काढून ठेवायचं म्हणजे. माझ्या काही खास मित्र-मैत्रिणींना मी फोन करून सांगणार आहे, की कानात हेडफोन घालून नका झोपू हो, प्लीज. हो, हो. माझी आई हे करते. माझ्या आईला झोप येत नाही, तर ती कानाजवळ फोनवरती व्हिडिओज लावून ठेवते YouTubeवरती आणि फोन कानाजवळ लावून झोपून जाते आणि मग ते बंदही नाही करत. सेन्स ऑफ सिक्युरिटी त्या म्हणाल्या ना हं, मगाशी, हं. हो. ते व्हाईट नॉईज आहे, सेन्स त्याचा ऑफ सिक्युरिटी झालंय. हो. बापरे! हो, हो. 11 शांत बस. म्हणजे त्या तर हा भाग आहे मात्र. पण 15-20 मिनिटानंतरनं म्हणजे ते काय फोन किंवा हेडफोन्स बंद करा. नाहीतर तसंच झोपलं तर मग रात्रभर तुमचा कामच करत राहणार आहे. हो. मग तो आणि पण त्याच्यामुळे खूप सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटणार नाही कारण मेंदू फटीग आहे. चालूच हं, होता. हं. अरे हो! हो, डिकोड झालं आज हे. आज डिकोडिंगचा एपिसोड आहे. बऱ्याच दिवसानंतर आज आपण रिव्हिलेशन अँड डिकोडिंगचा हो. एपिसोड केला. छान वाटतं आज खूप. येस, आय गेस दॅट्स इट. खूप म्हणजे मला एक छान इथे अगदी शेजारी, दोन डोळे शेजारी आणि भेट नाही संसारी, तसं हा कान इतका शेजारी असून माहितीच नव्हतं त्याच्याबद्दल. आज ओळख झाली कानाची. या वेगळ्याच अर्थी एक छान कान गोष्टी आज आपण केलेल्या आहेत. नाही आणि तेच कानगोष्टी हा एवढा एकच सकारात्मक मुद्दा असेल. कानाबद्दल सगळं वाईट आहे. सगळं हो. कानाखाली आवाज काढणं, कानफटात देणं, कानामागून आली तिखट झाली.
प्रेमाच्या गोष्टी फक्त कानगोष्टी एवढं एकच मला सापडलंय, कानाला बाकी खडा. काही नाही. आजपासून कानाला खडा. ठीक आहे तर येस, वरदाची. थँक यू सो मच तुम्ही इथे आलात प्लेजर. अमुक तमुक शोमध्ये. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला प्लीज कळवा. यूट्यूबवर बघताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इतर कुठल्याही माध्यमांवर ऐकताय तर फॉलो करा. आणि असे कोणते वेगवेगळे विषय, कोणकोणते एपिसोड तुम्हाला ऐकायला आवडतील, आणखीन कोणत्या लोकांना ऐकायला आवडेल हेही आम्हाला सांगा. आणि तुम्ही कोणते लो फ्रिक्वेन्सी म्युझिक किंवा साऊंड्स ऐकता रात्री झोपताना? जर ऐकत असाल तर तेही सांगा आम्हाला. आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे मी ती प्लेलिस्ट तयार करेन माझ्यासाठी. बाकी काय कष्ट कमी करतोय. येस, एनिवे थँक यू सो मच. लो लो बसावा.